आपण क्लास 11 डेप्रिशिएशन या चॅप्टरमध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघतोय. हे प्रॉब्लेम स्ट्रेट लाईन मेथडचे आहेत. फर्स्ट प्रॉब्लेम इज ऑन 1st of April 2015 Farid of Nashik purchased a motor car for rupees 55,000. The scrap value of the motor car was estimated at rupees 10,000 and its estimated life is 10 years. The registration charges of the motor car was rupees 5,000. Show motor car account for first 4 years, assuming that the books of accounts are closed on 31st of March every year. आपण वर्किंग नोट करूयात. वर्किंग नोटमध्ये सुरुवातीला इथे डेप्रिशिएशनचा फॉर्म्युला लिहिलेला आहे. डेप्रिशिएशन इज इक्वल्स टू ओरिजिनल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू अपॉन एस्टिमेटेड लाईफ ऑफ ॲसेट इन इयर्स. त्यानंतर ओरिजिनल कॉस्ट ही जी आहे ती कॅल्क्युलेट करत असताना आपण परचेस प्राईसमध्ये इन्सिडेंटल चार्जेस ॲड करतो. इट इज ऑल्सो कॉल्ड इन्स्टॉलेशन चार्जेस. या ठिकाणी परचेस प्राईस आपल्याला दिलेली आहे. परचेस प्राईस आहे मोटर कारची 55,000. ओरिजिनल कॉस्ट इज इक्वल्स टू 55,000 plus incidental charges are the registration charges rupees 5,000. Original cost is 60,000. आता आपण डेप्रिसिएशन काढूयात. Depreciation as per formula original cost minus scrap value. Original cost is 60,000. Scrap value is rupees 10,000 upon estimated life is 10 years. $60,000 minus 10,000 is 50,000 upon 10. Depreciation is 5,000 per annum. यानंतर आपण थोडं वर्किंग करूयात. यामध्ये 1st of April 2015ला आपण मोटर कार परचेस केलेली. परचेस्ड मोटर कार. त्याची ओरिजिनल कॉस्ट आहे 60,000. आपल्याला प्रॉब्लेममध्ये 4 इयरसाठी फर्स्ट 4 इयर्ससाठी आपण मोटर कार अकाउंट कॅल्क्युलेशन करणार आहे. मग फर्स्ट इयर जे असणार आहे ते असणार आहे 1st एप्रिल टू 31st ऑफ मार्च. मग आपण इयर एंडला डिप्रिसिएशन चार्ज करतो म्हणून आपण 31st ऑफ मार्च 2016ला आपण डिप्रिसिएशन चार्ज करणार आहे. लेस डिप्रिसिएशन from original cost. Original cost is 60,000. So यातून आपण डेप्रिसिएशन पर ॲनम 5,000 लेस करणार आहे. 55,000 is the written down value of that motor car. हे झालं 31st ऑफ मार्च 2016 साठीचं डेप्रिसिएशन. नेक्स्ट इयरसाठीचं जे डेप्रिसिएशन असणार आहे ती डेट असणार आहे 31st ऑफ मार्च
2017 लेस डेप्रिसिएशन. फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड आहे, म्हणजे स्ट्रेट लाईन मेथड आहे. सो डेप्रिसिएशन सेम राहणार आहे 5000. 50,000 इज द रिटर्न डाऊन व्हॅल्यू. पुन्हा नेक्स्ट इयरसाठीचं जे डेप्रिसिएशन असणार आहे ते असणार आहे ॲज ऑन 31st ऑफ मार्च 2018 लेस डेप्रिसिएशन ₹5,000. रिटर्न डाऊन व्हॅल्यू इज 45,000. ह्यानंतर जर पुन्हा प्रॉब्लेममध्ये नेक्स्ट इयरसाठी डेप्रिसिएशन काढायचं असेल तर पुन्हा पुढची डेट येणार आहे, इयर एंड येणार आहे 31 मार्च ऑफ 2019. पण आपल्याला फॉर 4 इयर्ससाठी आपण डेप्रिसिएशन चार्ज करणार आहे. शो मोटर कार अकाउंट फॉर फर्स्ट 4 years, assuming that books of accounts are closed on 31st of March every year. Okay. देन या ठिकाणी अकाउंटिंग इयर असणार आहे. फर्स्ट आहे 2015 to 16, त्यानंतर आहे 16 to 17, त्यानंतर आहे 17 to 18. हे फर्स्ट इयर आहे, हे सेकंड इयर आहे आणि हे थर्ड इयर आहे. आपल्याला 4 इयरसाठी मोटर कार अकाउंट दाखवायचं आहे, त्यामुळं आपण या ठिकाणी 4th इयरचं डेप्रिशिएशन चार्ज करूयात. आता याच्यामध्ये कुठेमध्ये परचेस किंवा मोटर कार सोल्ड आउट काही ॲडिशन काही दिलेलं नाही, त्यामुळं आपण फक्त डेप्रिशिएशन चार्ज करत चाललो आहे. 31st ऑफ मार्च 2019 लेस डेप्रिशिएशन. फिक्स्ड आहे 5,000, 40,000 इज द रिटर्न डाऊन व्हॅल्यू. या वर्किंग नोटनुसार आपण आता याच्या जर्नल एंट्रीज तयार करून घेतो आणि त्यानंतर आपण पोस्टिंग करतो. पण आपल्याला प्रॉब्लेममध्ये जर्नल एंट्रीज तयार करा असं कुठे आपल्याला मेन्शन नाही. या ठिकाणी सांगितलं आहे शो मोटर कार अकाउंट फॉर फर्स्ट 4 years. ओके, या ठिकाणी जर्नल एंट्रीज आपल्याला सांगितले नाहीत, त्यामुळं आपण डायरेक्ट मोटर कार अकाउंट ओपन करणार आहे. आपण या ठिकाणी लेजर अकाउंटचा फॉर्मॅट टाकून घेतलेला आहे. इन द बुक्स ऑफ फरीद, प्रॉब्लेममध्ये मेन्शन केल्यानुसार इन द बुक्स ऑफ फरीद नाशिक यांच्या बुकमध्ये आपण हे लेजर अकाउंट ओपन करतो आहोत. मोटर कार अकाउंट एक बाजू असणार आहे डेबिट, दुसरे असेल क्रेडिट. पहिला कॉलम असेल डेटसाठी, त्यानंतर पर्टिक्युलर्स. लेजर अकाउंट आहे, लेजर अकाउंटमध्ये जनरल फोलिओ JF हा कॉलम असतो. अमाऊंट रुपीज. सेम कॉलम क्रेडिट साईडला पण असणार आहेत. डेट, पर्टिक्युलर्स, JF, अमाऊंट रुपीज. वर्किंग नोटमध्ये आपल्याला सुरुवातीला आपण 1st ऑफ एप्रिल 2015ला मोटर कार परचेस केलेली आहे फॉर ₹60,000. मग आता याची एंट्री करत असताना मोटर कार परचेस केली. मोटर कार ॲसेट आहे, या ठिकाणी मोटर कार अकाउंट डेबिट होणार आहे आणि आपण जे पैसे पेड केलेत ते आपण बाय चेक पेड केले असं कन्सिडर करून आपण टू बँक अकाउंट अशी जर्नल एंट्री होणार आहे. ठीक आहे, मोटर कार अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. सो आपण या ठिकाणी बँक अकाउंट ओपन नाही करणार आहे, त्यामुळे आपला एकच इफेक्ट या ठिकाणी फक्त दिसणार आहे. मोटर कार अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. डेट आहे 1st ऑफ एप्रिल 2015.
इयर आधी लिहूयात. त्यानंतर एप्रिल 1. त्याची ओरिजिनल कॉस्ट आहे ₹60,000. जे एंट्री झाले त्याला आपण चेक साईन करूया वर्किंगमधली. ठीक आहे. त्यानंतर आहे 31 मार्च ऑफ 2016 लेस डेप्रिशिएशन ऑफ ₹5,000. या ठिकाणी डेप्रिशिएशनची एंट्री करायची आहे. डेप्रिशिएशनची एंट्री होते, डेप्रिशिएशन चार्जची एंट्री होते डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. या ठिकाणी आपण मोटर कार परचेस केलेली आहे, त्यामुळे एंट्री होणार आहे डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मोटर कार अकाउंट. ठीक आहे. म्हणजे मोटर कार अकाउंट क्रेडिट आहे, मग आपण मोटर कार अकाउंटच्या क्रेडिटला बाय वॉट बाय डेप्रिसिएशन अकाउंट, बाय डेप्रिसिएशन अकाउंट. डेट असणार आहे या ठिकाणी 2016 मार्च 31. 2016 मार्च 31. अमाऊंट ऑफ ₹5,000. यानंतर एक एंट्री होते डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफरची एंट्री होते. आता आपण डेप्रिसिएशन चार्जची एंट्री केली डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मोटर कार अकाउंट. ट्रान्सफरची एंट्री होत असताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट. पण या ठिकाणी आपण डेप्रिसिएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या ठिकाणी आपण ओपन करणार नाही, त्यामुळे त्याचा इफेक्ट या ठिकाणी होणार नाही. ठीक आहे. आता आपण पहिल्या वर्षाच्या एंट्रीज केल्या. पहिली परचेसची एंट्री केली, सेकंड आपण डेप्रिसिएशनची एंट्रीसुद्धा केली. हे जे रिटर्न डाऊन व्हॅल्यू आहे ते आपण जर्नल एंट्रीजमध्ये घेत नाही, त्यामुळे ते पोस्ट पण होत नाही. ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला आपण ज्यावेळेस का बॅलन्स शोधणार आहे त्यावेळेस ते आपल्याला मिळणार आहे. बघूयात. या ठिकाणी मोटर कार अकाउंट ह्या इयरसाठी आपण क्लोज करूयात. जर्नल एंट्री संपल्या या इयरच्या, त्यामुळे आपण या ठिकाणी क्लोज करणार आहे. क्लोज करत असताना ज्या बाजूची अमाऊंट मोठी आहे ती आपण दोन्ही बाजूला लिहायची आहे. 60,000 हे आपण दोन्हीकडे लिहूयात. यामधून 5,000 लेस केल्यानंतर 55,000 हा आपल्याला बॅलन्स मिळाला. जो बॅलन्स मिळाला आहे त्याला आपण नेहमी कॅरेट डाऊन असं म्हणतो. ठीक आहे. क्रेडिट साईड आहे त्यामुळे आपण इथं बाय म्हणतो. डेबिट साईडला नेहमी टू म्हणायचं. बाय आपण हा बॅलन्स शोधला आहे. बॅलन्स कॅरेट डाऊन इज 55,000. डेट असणार आहे या इयरचा शेवटचा दिवस म्हणजे मार्च 31. इयरवरती आहे 2016, त्यामुळे ते पुन्हा लिहिणार नाही आपण. ठीक आहे. आता हा जो बॅलन्स कॅरेट डाऊन आहे तोच आपण पुढे तो ब्रॉड डाऊन करणार आहे. 31 मार्च नंतरचा डे असणार आहे एप्रिल 1, 2016. या ठिकाणी कॅरेट डाऊन आहे, हा आपण या दिवशी 1 एप्रिलला ब्रॉड डाऊन करणार आहे. म्हणजे ह्या इयरच्या सुरुवातीला आपण ब्रॉड डाऊन करणार आहे. ब्रॉड डाऊन डेबिट साईड आहे, टू येणार. बॅलन्स ब्रॉड डाऊन करायचा आहे. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन अमाऊंट ऑफ ₹55,000. यानंतर रिटर्न डाऊन व्हॅल्यू आपण इथं जो बॅलन्स आपण ब्रॉड डाऊन कॅरेट डाऊन केलेला आहे तोच या ठिकाणी आपल्याला रिटर्न डाऊन व्हॅल्यू म्हणून दिसतो आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट इयरचं डेप्रिसिएशन चार्ज करणार आहे. डेट असणार आहे 2017 मार्च 31. ठीक आहे. लेस डेप्रिसिएशन फिक्स्ड इन्स्टॉलमेंट आहे. डेप्रिसिएशन हे सेम राहणार आहे ऑफ ₹5,000. आपण पहिले या ठिकाणी पोस्ट करूयात आणि त्यानंतर मग याला चेक साईन करूयात. लेजर अकाउंटमध्ये पोस्ट करूयात. डेप्रिसिएशन चार्जची एंट्री होते डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मोटर कार अकाउंट. मग मोटर कार अकाउंट क्रेडिटला आहे. मोटर कार अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डेप्रिसिएशन. बाय डेप्रिसिएशन अकाउंट फॉर ₹5,000. डेट या ठिकाणी आहे 2017 31 ऑफ मार्च 2017 मार्च 31.
डेप्रिसिएशन चार्ज केल्यानंतर दुसरी एंट्री होते डेप्रिसिएशन ट्रान्सफरची. त्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट हे दोन्ही अकाउंट आपण ओपन करणार नाही. त्यामुळं एवढ्याच एंट्री पोस्ट करून आपण आता हे अकाउंट क्लोज करणार आहे. क्लोज करण्यासाठी 55,000 ही मोठी अमाऊंट आहे, त्यामुळे ती दोन्ही बाजूला टाकून घेऊयात. 55,000 लेस 5,000 डेप्रिसिएशन, बॅलन्स इज 50,000. जो बॅलन्स आपण शोधला त्याला कॅरी डाऊन असं म्हणायचं. क्रेडिट साईड आहे बाय बॅलन्स कॅरी डाऊन. डेट असणार आहे मार्च 31. ओके, हाच बॅलन्स पुन्हा आपण ब्रॉड डाऊन करणार आहे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. एप्रिल नेक्स्ट डे असणार आहे एप्रिल 1. इयर असणार आहे 2017. आपण हे डेप्रिसिएशन चार्ज केलं आणि आपला जो बॅलन्स आलेला आहे 50,000 तो आपल्याला इथं दिसतो आहे बॅलन्स 50,000, जो की आपण नेक्स्ट डेला आपण ब्रॉड डाऊन केला आहे. आता याच्या पुढे आपण डेप्रिसिएशन चार्ज करणार आहे ते आहे 2018 31 मार्च. लेस डेप्रिसिएशन अमाऊंट इज 5,000. मग मोटर कार अकाउंटमध्ये 2018 मार्च 31 बाय डेप्रिसिएशन अकाउंट फॉर ₹5,000. नेक्स्ट एंट्री होणार आहे डेप्रिसिएशन अकाउंट. हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बॅलन्स त्याचा ट्रान्सफर करणार आहे, पण या ठिकाणी दोन्ही अकाउंट आपण ओपन न केल्यामुळं तो आपण याच्यावरतीच इथं थांबणार आहे आणि हे अकाउंट आपण ह्या वर्षीसाठी क्लोज करणार आहे. मोठी अमाऊंट आहे 50,000 लेस 5,000 इज 45,000. याला आपण कॅरेट डाऊन म्हणणार आहे बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. हे या इयरच्या एंडला असणार आहेत 31 मार्च. हा बॅलन्स आपण पुन्हा 1 एप्रिलला ब्रॉड डाऊन करणार आहे 2018. हेच इयर असणार आहे एप्रिल. एप्रिल 1 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. $45,000. या ठिकाणी आपल्याकडे जर्नल फोलिओ नंबर आपल्याला दिलेला नाही, मेन्शन नाही केलेला, त्यामुळे आपण इथे डॅश करून घेतले. 45,000. ठीक आहे, आपण हे डेप्रिसिएशन चार्ज केलं आणि हा 45,000 आपला बॅलन्स आलेला आहे. त्यानंतर पुढे लास्ट इयर आहे 31 मार्च 2019ला डेप्रिसिएशन चार्ज केलेलं आहे. 2019 हे लास्ट इयर आहे 31 मार्च 2019. लेस डेप्रिसिएशन अमाऊंट ऑफ ₹5,000 आणि आपला बॅलन्स येईल आता 40,000. बघूयात. ठीक आहे, एंट्री होणार आहे डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मोटर कार अकाउंट. म्हणजे मोटर कार अकाउंट हे क्रेडिट झालेलं आहे बाय डेप्रिसिएशन अकाउंट. बाय डेप्रिसिएशन अकाउंट. डेप्रिसिएशन कॉन्स्टंट आहे ₹5,000. डेट आहे या ठिकाणी 31 मार्च 2019. इयर आहे 2019 मार्च 31. पुन्हा हे डेप्रिसिएशन आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो. हे डेप्रिसिएशनचा बॅलन्स जो डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये आलेला असेल तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो. पण या ठिकाणी दोन्ही डेप्रिसिएशन अकाउंटसुद्धा आपण ओपन नाही केलेला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसुद्धा आपल्याला सांगितलं नाही प्रॉब्लेममध्ये त्यांनी ओपन करायला, त्यामुळे आपण दोन्ही ओपन नाही केले आणि आता हे अकाउंट आपण इथं टॅली करणार आहे. $45,000 ही मोठी अमाऊंट आहे, त्यामुळे ते दोन्हीकडे टाकून घेऊयात. बॅलन्स 45,000 मायनस 5,000 इज
40,000. जो बॅलन्स शोधला त्याला आपण कॅरीड डाऊन असं म्हणतो. क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 40,000. डेट असणार आहे इयर एंड मार्च 31, 2019. एकदा वर लिहिलं आहे त्यामुळे इथं आपण इयरचा उल्लेख नाही करत आहे. पुन्हा हा बॅलन्स जो कॅरीड डाऊन केलेला आहे तो आपण नेक्स्ट डेला ब्रॉड डाऊन करणार आहे. नेक्स्ट इयरमध्ये एप्रिल 1, 2019 to balance brought down balance is 40,000. या पद्धतीनं आपला जो मोटर कार अकाउंटचा बॅलन्स आहे तो आपल्याला आता 1 एप्रिलला 2019ला त्याची व्हॅल्यू आहे 40,000. ओके. या ठिकाणी आपला एक्झरसाइजमधला प्रॅक्टिकलमधला फर्स्ट प्रॉब्लेम या ठिकाणी संपला आहे आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सेकंड प्रॉब्लेम घेणार आहे. थँक्यू.